नमस्कार मित्रमैत्रिणींनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत। तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलो आहोत। तसेच 89, 99, 56, 13, 13 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे किंवा कॉल पण करू शकता। त्याच्यावरती जर तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवला तर तुमचा नंबर सेव्ह केला जाईल आणि ह्याच्यावरती रोजच्या रोज चालू घडामोडी नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये भेटतील अभ्यासासाठी। तसेच टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे आपलं, त्याच्यामध्ये फ्री मटेरियल पण आहे। तुम्ही टर्निंग पॉईंट्स हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि फ्री मटेरियलचा पण तुम्ही अभ्यास करू शकता। चला तर प्रश्न बघू आपण। दिलेली समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल। तर बघू आता चिन्ह कोणते आपण। 19 आणि 17 हे चिन्ह संख्या आपण बदलून घेऊ। तर चला बघू आता। 72 - 56 अधिक कंसात 13 अधिक, तर 19च्या जागी आपल्याला किती घ्यायचं आहे 17। 17 कंस बंद गुणुले 2 वजा 95 भागिले 5 अधिक 17च्या ठिकाणी 19, 19 बरोबर 76। म्हणजे हे समीकरण सोडवल्यानंतर तुम्हाला 76 हे भेटलं पाहिजे उत्तर। तर बघू आता। आणि हे एक लक्षात ठेवा तुम्ही, भा गु कं चे बे व, म्हणजे अगोदर भागाकार करायचा, गुणाकार, परत कंसातलं कंस सोडून घ्यायचा, नंतर बेरीज आणि शेवटी सगळ्यात वजाबाकी करायची, म्हणजे तुमचं उत्तर बराबर येऊन जाईल। तर बघा आता भागाकार करू आपण। 5 × 5, 5 × 5, 5 4 राहिले, 5 × 9 = 45। आता गुणाकार, पण गुणाकार कुठं नाहीच इथं, तर अगोदर हे कंस सोडून घ्यायचा, कंस सोडवायचा। हे 72 वजा 56 अधिक 17, 13 आणि 17 30 गुणुले 2 वजा 19 अधिक 19। आता ह्यांचा गुणाकार किती झाला 60, 3 दोन्ही 6 वजा 19 अधिक 19, इकडं अधिक 56 72। आता परत काय करायचं, बेरीज करायची, ह्या दोघांची बेरीज, पण इथं वजा चिन्ह आहे त्याच्यामुळे वजाबाकी करावं लागेल। 72 ह्या 60मधून 56 गेले, 4 राहिले, पण इथं अधिक 4 घ्यावं लागेल कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह आहे अधिक, त्याच्यामुळे अधिक 4। परत 19 + 19, पण इथं वजाचं चिन्ह आहे त्याच्यामुळं वजाबाकी करावं लागेल। 19मधून 19 गेले, 0 राहिले, म्हणजे 72 आणि 4 किती झाले 76, म्हणजे आपलं उत्तर हे 76, हे समीकरण सोडवल्यानंतर 76 आलं आहे। चला पुढचा प्रश्न घेऊ आपण। प्रश्न आहे, खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडायची आहे। 344, 356, 342, 358, 340 आणि इथलं संख्या शोधायची आहे। तर बघा असे ग्रुप पाडू आपण, ठीक आहे, एक संख्या सोडून एक। तर इथं बघा 44 वजा 2 42 झालं, परत वजा 2 केलं 40 झालं। तर इथं बघा +2 56 आणि 2 58, परत +2 58 आणि 2 60, म्हणजे इथं किती यायला पाहिजे 360, म्हणजे आपलं उत्तर आहे हे। तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण। प्रश्न आहे, जर ए ला बेरीज दर्शवले, बी ला गुणाकार, ए ला बेरीज, बी ला गुणाकार दर्शवले, सी ला वजाबाकी, सी ला वजाबाकी दर्शवले आणि डी ला भागाकार दर्शवले, डी ला भागाकार दर्शवले, तर खालील समीकरणाचे मूल्य किती असेल। तर 23 पण समीकरण मांडू घेऊ। सी ला काय सांगितले वजा 60, ए ला अधिक सांगितले 19, बी ला गुणाकार सांगितला आहे 15 आणि डी ला आहे भागाकार, म्हणजे भागिले 5। आता हे नियम लक्षात ठेवा, भा गु कं चे बे व, भागाकार गुणाकार कंस असला तर कंस सोडवायचं, बेरीज वजाबाकी। आता इथं अगोदर भागाकार, 5 × 5, 5 × 3 15, परत 19 × 3 57 अधिक 60 वजा 23। आता इथं बेरीज करायची, हो का बेरीज,
तर ह्या दोघांची बेरीज, पण इथं कोणचं चिन्ह आहे वजाबाकी, त्याच्यामुळे वजाबाकी करू. 60मधून 57 गेले 3, तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल वजा हे 23. 23मधून 3 गेले 20 राहिले, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 20. हे आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे खाली दिलेल्या संख्या आणि चिन्ह मालिकेच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तर द्या. गणना केवळ डावीकडून उजवीकडे करावी. डावीकडून उजवीकडे करावी. तर हे दिलेल्या आहेत संख्या. तर काय विचारलं प्रश्न आपल्याला, अशी किती चिन्ह आहेत ज्यांच्या लगतच आधी एक संख्या येते आणि लगतच नंतर एक संख्या, म्हणजे चिन्ह संख्या अगोदर आणि नंतर पण संख्या. तर असं किती आहेत ग्रुप, तर बघू आपण. तर बघा, पहिल्यांदा इथं चिन्ह आहे, अगोदर संख्या आहे, नंतर संख्या, म्हणजे हे एक ग्रुप झाला. परत इथं चिन्ह आहे, अगोदर संख्या आहे, नंतर पण संख्या आहे, हा एक झाला ग्रुप. परत इथं पण चिन्ह आहे, अगोदर संख्या आहे आणि नंतर पण संख्या आहे. परत हा एक ग्रुप, अगोदर संख्या नंतर पण संख्या, म्हणजे किती ग्रुप झाले 1 2 3 4, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षरे निवडा. बघा, NOP, तर कसं घेतलं आहे PON. बघा आता इथं फक्त उलट लिहित गेले आहेत. त्यानंतर तसंच XY Z, तर Z येईल, Y येईल, X येईल. हो का, म्हणजे आपलं उत्तर काय येईल ZYX, हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, जर प्रत्येक शब्दात अक्षरानंतर T, पहिल्या अक्षरानंतर T जोडल्यास किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील. बघा, ITEM आयटम, STAY स्टे, STAR स्टार, STEP स्टेप आणि STEM स्टीम, म्हणजे हे अर्थपूर्ण शब्द तयार झाले. तर किती शब्द झाले, हे 5 शब्द झाले. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, नीलम Y या स्थानापासून गाडी चालवायला सुरुवात करते आणि 8 किलोमीटर गाडी चालवत उत्तरेकडे जाते. तर अशा प्रश्नासाठी तुम्हाला दिशाज्ञान असणं गरजेचं आहे. तर उत्तर दिशा, हे पूर्व दिशा, पश्चिम आणि हे दक्षिण दिशा. तर बघा, तर Y स्थानापासून तर Y इथं घेऊ आपण. Y इथून सुरुवात करते तिनं, तर किती उत्तरेकडे 8 किलोमीटर, उत्तर दिशा वरती आहे, म्हणजे हे 8 किलोमीटर तिनं चालत गेली. नंतर ती उजवीकडे वळते आणि 23 किलोमीटर चालतो. 23 किलोमीटर उजवीकडे, म्हणजे त्याची उजवी बाजू इकडं, हे 23 किलोमीटर आणि 29 किलोमीटर उजवीकडे वळून परत, बरं का, उजवीकडे वळला 23 किलोमीटर, परत उजवीकडे वळतो आणि 29 किलोमीटर, म्हणजे आता त्याचं पूर्वेकडे तोंड आहे, म्हणजे त्याचं उजवी बाजू खाली असणार आहे. तर किती आहे 29 किलोमीटर. त्यानंतर तो डावीकडे वळतो. आता दक्षिणेकडे जर तोंड असेल त्याचं, तर डावी दिशा इकडे येते त्याची, आणि किती चालतो त्यानं 14 किलोमीटर चालतो. तो डावीकडे वळतो आणि 21 किलोमीटर गाडी चालवतो परत डावीकडे. आता त्याचं पूर्वेकडे तोंड आहे, म्हणजे डावी दिशा त्याची वरती असणार आहे, आणि तो किती किलोमीटर चालतो, तर 21 किलोमीटर चालतो. तर इथं झेडपर्यंत पोहोचला. तर पुन्हा Y या स्थानावर पोहोचण्यासाठी त्याला कोणत्या दिशेने आणि किती अंतर गाडी चालवायला हवी निर्देशित केल्याशिवाय सर्व वळणे केवळ 90 अंशांची वळणे आहेत असे मानावे. तर बघा, त्यानं इथं जायचं आहे, त्याला इथून, तर बघा इथं हे 14 किलोमीटर अंतर झालं, हे सेमच राहणार ना. आणि परत हे किती आहे 23 किलोमीटर, हे पण
23. मग 23 प्लस 4 आणि 3 7 आणि 2 आणि 1 3 म्हणजे 37 किलोमीटर. पण कोणत्या दिशेकडे जावं लागेल त्याला? पश्चिम दिशा. हे बघा इकडं पश्चिम दिशा म्हणजे 37 किलोमीटर पश्चिमेकडे जावे लागेल, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतील असा नमुना शोधा. त्याच्यासाठी आपण 4 नंबरचा ऑप्शन बघू, म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार होतो का. 7 4 5 2 1 6 3. तर ह्यांचे एक क्रमांक आहे, 1 नंबरला 2 नंबरला 3 नंबरला. 7 नंबरला काय आहे? पी. 4 नंबरला आहे आय. 5 नंबरला आहे सी. 2 नंबरला आहे टी. 1 नंबरला आहे यू. 6 नंबरला आहे आर आणि 3 नंबरला आहे ई. तर पिक्चर हा शब्द अर्थपूर्ण शब्द तयार झाला आहे. तर कोणत्या ऑप्शनपासून? ह्या म्हणजे 7 4 5 2 1 6 3 हे नंबराच्या ह्याच्यानुसार अर्थपूर्ण शब्द तयार झाला आहे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, ए बरोबर 2 बी बरोबर 3 सी बरोबर 4. तर बुक बरोबर 47 असेल तर पेन्सिल बरोबर किती? तर बघा आता तुम्ही अशाच प्रश्नासाठी तुम्ही ABCD काढा. एम एन कंटिन्यू करा आणि त्यात झेड येते. याच्या खाली झेड 26 नंबरला आणि 1 2 असे नंबर आहेत. पण इथं काय सांगितलं आहे? एला 2 हा क्रमांक दिला आणि बीला 3 म्हणजे एक संख्येनं पुढे, म्हणजे 1 + 1 2 म्हणजे त्याच्यात 1 ॲड केला आहे आणि ते संख्येला क्रमांक दिला आहे. तर बघा आता BOOK. बी हा इथं किती सांगितले? 3 नंबरला सांगितले. 2ला होता तर 3 सांगितले आहे. आता ओ आहे 15 नंबरला, पण त्याच्यात 1 ॲड केलं तर 16 अधिक 16. के आहे 11 नंबरला, त्याच्यात 1 ॲड केलं तर 12 म्हणजे यांची बेरीज किती येते? 47. बघा पेन्सिल पी आहे 16 नंबरला, त्याच्यात 1 ॲड केलं 17 अधिक ई आहे 5 नंबरला, 5 आणि 1 6. परत एन आहे 14 14 आणि 1 15. सी आहे 3 नंबरला, 3 आणि 1 4. आय आहे 9 नंबरला, 9 आणि 1 10. एल आहे 12 नंबरला, 12 आणि 1 13. यांची बेरीज येते 65. म्हणजे इथलं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? तर 65. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, सुरभीचा कोड आहे RTQAGH म्हणून लिहिता येऊ शकते, तर त्या कोडमध्ये जीवी कसे लिहिता येईल? तर अशा प्रश्नासाठी तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं आहे की तुम्ही ABCD लिहा, त्याला क्रमांक द्या, कंटिन्यू यमच्या खाली एन लिहा आणि क्रमांक द्या. यम हा 13 नंबरला येतो आणि एन हा 14 नंबरला. झेड 26 नंबरला असे कंटिन्यू क्रमांक द्या. तर बघा SURBHI. यस आहे 19 नंबरला आणि त्याचा कोड काय दिला आहे? R. म्हणजे इथं वजा 1 केला आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये वजा 1 करत गेला आहे, म्हणजे त्याच्या मागची संख्या शब्द घेतलेला आहे. बीच्या अगोदर AGH, आयच्या आधी HI. तर तसंच बघा JVI. जेच्या जे हा 10 नंबरला आहे, वजा 1 9 नंबरला आहे आय. तर आय आहे 9 नंबरला, तर वजा 1 8 नंबरला येते H. व्ही आहे 22 नंबरला, वजा 1 21 नंबरला काय आहे? U. आणि आय 9 नंबरला, वजा 1 7 नंबरला आहे G. म्हणजे IHUG हे आपलं कोड, जीवीचा कोड काय आहे? तर IHUH हे आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.